सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. अधिक महिना म्हणजे भक्ती आणि पुण्य मिळवण्याचा अत्यंत पवित्र काळ मानला जातो. या महिन्यात अनेक जणी देवीची, कुलदेवीची, तसेच सुवासिनीची आणि आईची ओटी भरतात. पण अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो, जर आई विधवा असेल तिची ओटी भरावी का, कशी भरावी, या मागच्या विषयीची परंपरा काय आहे, त्याच्या भावना काय आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. आपल्या संस्कृतीमध्ये आईला देवा समान स्थान दिले गेले आहे. आईचे आशीर्वाद हे कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या आईला मातेपेक्षा मोठे दैवत नाही असं मानलं जातं. आईचे आशीर्वाद हे घरातील सुख, शांती आणि समाधानाचे आधार मानले जातात. पूर्वीच्या काळापासून अनेक ठिकाणी अधिक महिना, मंगळागौर किंवा चैत्रागौर किंवा इतर शुभप्रसंगी किंवा लग्नात किंवा कोणत्याही अशा शुभकार्य आईची ओटी भरण्याची आपली परंपरा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिक महिन्यात आईची ओटी भरावी असं आपलं शास्त्र सांगतं. ही ओटी म्हणजे काय, केवळ देणे घेणे, वस्तू देणे घेणे नाही, त्यामागे असतं आदर, कृतज्ञता आणि प्रेमाची भावना. पण जेव्हा आई विधवा असते तेव्हा अनेक जणी संभ्रमात पडतात. काहींना वाटते ही ओटी कशी भरायची, ओटी भरत नसतात. अशी खरं पाहिलं तर परंपरा प्रत्येक घरानुसार वेगळी असते. काही कुटुंबामध्ये पद्धत नसती किंवा केलं जात नाही. आणि अनेक जणींना काय होतं, मग अनेक जणींना कसं आई मग काय करावं, असं कशा पद्धतीनं ओटी भरावी. तर आपण आपल्या आईला बोलवायचं आपल्या घरी. अधिक महिन्यामध्ये परगावी असलं तर आधीच बोलून घ्यायचं आणि तिच्या आवडीचं जेवण, तिच्या आवडीचा नाश्ता, तिला जे गोष्टी आवडतात ते आपण त्या दिवशी करायचं. तिला साडी तिच्या आवडीने घ्यायची. आणि तिची जरी विधवा असेल तर फक्त साडी, ब्लाऊज पीस, बांगड्या हे सगळं तिला द्यायचं. मान सन्मान करायचा, फक्त हळदी कुंकू लावायचं नाही, सगळं मान सन्मान करायचा. आणि तिच्या पायावर डोकं ठेवून आईला नमस्कार करायचं की तुझा आशीर्वाद माझ्या सोबत कायम आहे किंवा असू दे. आणि असतंच, आईचा आशीर्वाद हा कायम असतोच. कारण काय, अधिक महिन्यामध्ये दान, सेवा, मोठ्यांचा सन्मान करणं यांना महत्त्व दिलेलं आहे. आईचा सन्मान करणं हे स्वतःमध्येच एक पुण्यकर्म मानले गेलेलं आहे. काही ठिकाणी धार्मिक मान्यतानुसार अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरावी असते. पण विधवा आईची ओटी कशी भरावी हा प्रश्न पडतो. पण आपण हळदी कुंकू लावायचं नाही आईला, पण सगळ्या वस्तू आपण आईला द्यायच्या आणि नमस्कार करायचा. कारण काय, एक गोष्ट आपण लक्षात ठेवावं, आईचं प्रेम कधीच कमी होत नाही. तिचे आशीर्वाद नेहमीच पवित्र आणि अमूल्य असतात. ओटीतील वस्तूपेक्षा त्यामागची भावना मोठी असते. आईचा सन्मान आणि तिचे आशीर्वाद हेच खरे महत्वाचे असतात. आता आई हा शब्द उच्चारला तरी मनाला एक वेगळी शांतता आवडते. आईचं प्रेम, तिची माया, तिचा आशीर्वाद हे कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठे मानले जातात. म्हणूनच परंपरा कोणती असो, भक्ती, आदर, प्रेम ह्यांना सर्वात जास्त महत्त्व दिलेले आहे. आजच्या काळामध्ये अनेक जुन्या परंपरा लुप्त होत चालेल, पण आईचा सन्मान करणं, तिचे आशीर्वाद घेणं आणि संस्कृतीची जोडलेलं राहणं हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. अधिक महिन्यात केलेली सेवा, दान, मोठ्यांचा आदर हे अत्यंत पुण्यदायी म्हणलंय अधिक महिन्यात. म्हणून काय, आईचं मनापासून आशीर्वाद आपण घेतल्यानंतर आपल्याला काय फायदा होतं की आपल्या जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान मिळतं. आई म्हणले की आपल्याला कसं एकदम शब्द उच्चारला तरी मन भरून येतं. कारण आईची माया, प्रेम सगळं काय निस्वार्थ असतं आणि आशीर्वादाचा अखंड चरा असतो. जीवनात किती संकट आले, किती अडचण आल्या तरी आपण पाठीशी सर्वात उभे राहतो ती आईच असते. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये आईला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान मानले गेलेले आहे. म्हणूनच वेदामध्ये सांगितलेलं आहे, मात्र देवो भव, म्हणजेच आईला देवासमान माना. परंपरा वेगळ्या असू शकत नाहीत. परंपरा एखाद्या वेळेस अधिक महिन्यामध्ये पवित्र आईबद्दल आदर, प्रेम, कृतज्ञता कधीच बदलत नाही. अधिक महिन्यासारख्या पवित्र काळामध्ये मोठ्यांचा सन्मान करणं, सेवा करणं, आशीर्वाद घेणं अत्यंत पुण्यदायी मानलेलं आहे. कारण काय, अधिक महिना हा कसा पुण्यदायी काळ मानला जातो. आणि आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण काही परंपरा विसरत चालू, पण आईचा सन्मान करणं, संस्कृतीशी जोडलेलं राहणं हीच आपल्या संस्काराची खरी ओळख आहे. म्हणून परंपरा जपत भक्तीने, प्रेमाने आईचा सन्मान नक्की
करावा, कारण आईचे स्थान कोणाला घेता येत नाही. आईचे आशीर्वाद हे जीवनातील सर्वात मोठे सौभाग्य आहे मानले जाते. म्हणून आपण आपल्या आईला बोलवायचं, तिच्या आवडीचं पदार्थ करायचं, तिच्या आवडीचं सगळं घ्यायचं, फक्त हळदी कुंकू लावायचं नाही आणि हे सगळं आईला द्यायचं, नमस्कार करायचा, मानपान करायचं आणि तिच्या पायावर डोकं ठेवून तिचे आशीर्वाद घ्यायचे. कारण काय, आईचे आशीर्वाद हे अनमोल असतात. आपल्या संस्कृतीत म्हटलं पण आहे, मात्र देवो भव, म्हणजेच आईला देवासमान माना. आईच्या प्रेमाला आणि तिच्या त्यागाला मनापासून वंदन. आईच्या चरणी नतमस्तक. जय पुरुषोत्तम मास.